संभाजीनगर येथे IMA हॉलमध्ये इथे जे फोटोग्राफी एक्झिबिशन स्पेशल फोटोग्राफी एक्झिबिशन लागलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जे किल्ले आहेत जवळपास 100-150च्या वरती इथं आहेत. तिथे छायाचित्र केलेलं आहे. कान कसाट सर संगमनेर यांनी हे चित्रीकरण केलेलं आहे. जाणून घेऊया आपण त्यांच्या पत्रिका काय असतील ते. श्रीकांत कासट संगमनेरला असतो. तर आज ह्या IMA संभाजीनगरनी आपल्या स्वातंत्र्य दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले त्याच्या छायाचित्रांचं प्रदर्शन आज या ठिकाणी IMA हॉलला संभाजीनगर या ठिकाणी भरवलेलं आहे आणि सर्व लोकांना ते पाहण्यासाठी त्यांनी उपलब्ध करून दिलं आहे. त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे आणि अशी सुवर्ण संधी आपण निश्चित घ्यावी असं या निमित्ताने मी तुम्हाला आव्हान करतो. बरं सर, तुम्ही फक्त शिवाजी महाराजांच्याच किल्ल्याची निवड का केली? आपले हे किल्ले साधारण आपलं एक असं असतं की सर्व किल्ले छत्रपतींनीच बांधले, पण त्याच्यात थोडं अर्ध सत्य आहे. कारण हे किल्ल्यांची निर्मिती ही साधारण 2200 वर्षापासूनची आहे. सातवाहन कालापासून किल्ल्यांची निर्मिती झालेली आहे आणि त्या निर्मितीनंतर अनेक राजवटी त्या ठिकाणी नांदल्या. त्याच्यानंतर वाकाटक असेल, चालुक्य असेल, राष्ट्रकूट असेल, शिलार असेल, अनेक राजवटींनी त्या किल्ल्यात वेळोवेळी आपली भर घातली, त्याच्या सुधारणा केल्या. स्वतः छत्रपतींनी बांधलेले किल्ले साधारण 118 किल्ले त्याचा उल्लेख सापडतो की 118 किल्ले पूर्णपणे नवीन छत्रपतींनी बांधले आणि जुन्या किल्ल्यांची देखील मजबूतीकरण छत्रपतींनी केलं आणि छत्रपतींनी ह्या किल्ल्यांचं महत्त्व जाणलं आणि त्या किल्ल्यांच्या आधारे आपलं स्वराज्य त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केलं. त्या दृष्टीने ह्या किल्ल्याचं महत्त्व खूप अबाधित आहे. प्रदर्शनामध्ये एकूण किती किल्ल्यांची आणि किती छायाचित्रांची मांडणी करण्यात आली? साधारण महाराष्ट्रात 350 किल्ले आहेत, पण प्रातिनिधिक स्वरूपात याच्या जवळजवळ 70-80 किल्ल्यांचं छायाचित्र या ठिकाणी आहे आणि साधारण त्या 70-80 किल्ल्यांच्या साधारण 150पेक्षा जास्त फोटो फ्रेम छायाचित्राच्या फ्रेम या ठिकाणी आपल्याला पाहण्यास मिळतील. कारण त्या ठिकाणी जागेची उपलब्धता आणि एकंदर तो सगळं त्याचा आवाका हा खूप मोठा होतो. त्यामुळं सर्वच किल्ल्यांचं ह्या ठिकाणी आपल्याला करता येत नाही, पण जे आहे ते प्रातिनिधिक स्वरूपात आणि आपल्याला आवडतील अशी छायाचित्र त्या ठिकाणी आहे. किल्ल्यांचे संवर्धन आणि ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी नागरिकांनी काय केले पाहिजे? आपलं सगळ्यांचं या दृष्टीने खूप मोठं मोलाचं योगदान या ठिकाणी आपल्याला दिलं पाहिजे. कारण अनेक किल्ले आज खूप उद्ध्वस्त अवस्थेत आहेत. याचं कारण म्हणजे 1818 साली जेव्हा इंग्रजांची राजवट या ठिकाणी लागली आणि त्यानंतर अनेक बंड त्या ठिकाणी अनेक किल्ल्यांवरून झाली. त्यामुळे इंग्रजांनी शेवटी ते फार असं एक प्रकारे वैतागून गेले होते आणि याचा नमस्कार. आपल्या एक्झिबिशनला शहराचे उपमहापौर म्हणजे राजेंद्रजी जंजाळ इथे आलेले आहेत. ते बघत आहेत की इथे जे एक्झिबिशन लागलेलं आहे ते